तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे 18 जून आणि आज मी निघालो आहे कामावरती. तर मला पहिलीच बुकिंग लागलेली आहे कामोठेवरून बँड्राची. तर मी आलो आहे आता पिकअप लोकेशनवरती, घेतला पिकअप, टाकला OTP आणि निघालो आहे मी आता बँड्राकडे. पण मध्येच एक स्टॉप आहे जुईनगरला, तर मी आता पोचलो आहे जुईनगरला. स्टॉप केला एंड आणि आता मी निघालो आहे बँड्राकडे जाण्यासाठी. तर थोड्या वेळाने पोचलो मी वाशीला. नेहमीप्रमाणे इथे 15 मिनटाचा ट्रॅफिक लागलेला आहे. काय माहिती ब्रिजचं काम कधी पूर्ण होईल. आणि आता मी 1.5 तासानंतर पोचलेलो आहे बँड्रामध्ये. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली ₹822. बघूया आता पुढे कुठली ट्रिप भेटते. तर मला भेटलेली आहे आता एअरपोर्टची ट्रिप. पोचलो पिकअप लोकेशनवर, टाकला OTP आणि आता निघालो मी टर्मिनल 1 एअरपोर्टकडे. तो वेस्टर्न एक्सप्रेसवेवरून जाताना सांताक्रूजच्या इथे थोडंसं ट्रॅफिक भेटलं. 5 मिनटाचं ट्रॅफिक असेल. तर ट्रॅफिक पार करून मी आता पोचलो आहे एअरपोर्ट टर्मिनल 1ला. ट्रिप केली एंड. ऑनलाईन पेमेंट होतं त्यामुळे मी ते कॅश कलेक्ट केली नाही. मग आता बघूया कुठली बुकिंग भेटते. खूप वेळ वाट बघितल्याच्या नंतर तिसरी बुकिंग भेटलेली आहे मला. जुहूवरून बाबुलनाथ मंदिराजवळ इस्कॉन टेम्पल आहे, तिकडे जायचं आहे. तर पोचलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP आणि मी निघालो बाबुलनाथजवळ इस्कॉन टेम्पलला. तर थोड्या वेळानंतर मी पोचलो लोकेशनवरती. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली ₹560. मग मला लागली विधान भवनवरून डोंबिवलीची बुकिंग. मग मी आता पोचलो कस्टमरच्या लोकेशनवर, टाकला OTP आणि निघालो मी डोंबिवलीला जाण्यासाठी. 1.5 तासानंतर मी पोचलो डोंबिवलीला. ट्रिप केली एंड. कॅश कलेक्ट केली ₹700. मग मी भरला CNG आणि लगेचच मला लागली डोंबिवलीवरून मरीन ड्राईव्हची बुकिंग. मग मी गेलो लोकेशनवर, टाकला OTP, ट्रिप केली स्टार्ट. आणि मग मला शिळफाट्याला ट्रॅफिक भेटलं जवळपास. हे पण 15 ते 20 मिनटाचं ट्रॅफिक होतं. खूप वैताग आला ट्रॅफिकमध्ये. गाडीमध्ये एक छोटा बाळसुद्धा होतं, तेही रडत होतं. 1.5 तासानंतर पोचलो मी मरीन ड्राईव्हला. ट्रिप केली एंड. कॅश कलेक्ट केली ₹565. मग तिथून लागली ठाण्याची बुकिंग. गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप आणि निघालो आहे आता मी ठाण्याकडे जाण्यासाठी. तर आता पोचलेलो आहे छेडानगरच्या ब्रिजवरून. छेडानगरवरून निघत आहे घाटकोपरला. इथे गाडीवरती ऊन खूप मस्त पडत होतं. खूप प्रसन्न वाटलं ऊन गाडीवरती पडल्याच्या नंतर. तर आता मी पोचलेलो आहे ठाण्याला. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली ₹775. लगेचच मला लागली ठाण्यावरून नेरूळची बुकिंग. गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, टाकला OTP आणि ट्रिप स्टार्ट केली. 1 तासामध्ये पोचलो मी नेरूळला. केलं ट्रिप एंड आणि कॅश कलेक्ट केली ₹450. तर नेरूळमध्ये थोडा वेळ मी वाट बघितलं. म्हटलं पनवेल साईडची काही बुकिंग भेटते का, पण 5-10 मिनटं काही बुकिंग नाही भेटली. मग मी निघालो मोकळा आपल्या कामोठेकडे. मग आलो कामोठ्याच्या CNG पंपावरती. मग नेहमीप्रमाणे कामोठ्याच्या CNG पंपावरती गर्दी होती. 10 ते 15 मिनटं मी वाट बघितली. 10 ते 15 मिनटानंतर माझा नंबर आला आणि मी CNG भरून निघालो आता घरी जाण्यासाठी. तर मंडळी, आजचा माझा दिवस संपलेला आहे आणि माझी आजची अर्निंग आहे. माझी पहिली बुकिंग होती कामोठ्यावरून बँड्राची, त्याचे भेटले ₹780. मग बँड्रावरून एअरपोर्टचे भेटले मला ₹321. मग जुहूवरून चौपाटी मलबार हिलचे भेटले ₹418. मग विधान भवनवरून डोंबिवलीचे भेटले ₹603. मग एक ट्रिप कॅन्सल झाली, त्याचे भेटले ₹15. मग डोंबिवलीवरून गिरगाव चौपाटीचे भेटले ₹648. मग मग तिथूनच भेटले ठाण्याचे ₹700 आणि ठाण्यावरून नेरूळचे भेटले ₹520. तर मंडळी, आजचा माझा दिवस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, मला प्रोत्साहन भेटेल. तर आता मी आलेलो आहे माझ्या घराजवळ. चल भेटूया उद्या. गुड नाईट.